डेफिनेटली मी जेव्हा वुमन डेव्हलपमेंटचा ऑलरेडी मी कोर्स केलेला आहे, मी 9 वर्ष शिवसेना बरोबर काम केलेलं आहे, मी प्रियाताई आणि आमच्या महिला आघाडी बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे महिलांशी मी लवकर अटॅच होते आणि महिलांसाठी आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो. पर्सनली माझं असं म्हणणं आहे की सुशिक्षित महिला आज सगळ्या घरांमध्ये आहे, फक्त तिचं जे एज्युकेशन आहे ते तिने तिच्यासाठी वापरावं, स्वतःसाठी वापरावं, स्वतःच्या कुटुंबासाठी वापरावं. आज सुद्धा मी एक नोकरी करते, त्यामुळे मला माहिती आहे नोकरी किती महत्वाची आहे आणि एज्युकेशन किती महत्वाचं आहे. त्यामुळे माझा पहिला जो काही जिंकल्यानंतर असेल ते महिलांसाठी असेल की त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं किंवा त्यांचे रोजगार उपलब्ध व्हावे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा मी नगराध्यक्ष साहेबांबरोबर डिस्कस करून नक्कीच चांगले आपल्या खोपोलीत महिलांसाठी काहीतरी छान आणि खास करून त्यांना रोजगार उपलब्ध कसा होईल याची मी योजना करणार आहे. सासरी आली आहे आणि सासर सुद्धा मी माझंच करणार आहे. जसं माहेर माझ्या बरोबर आहे तसं माझं सासर सुद्धा मी माहेरच बनवून सोडणार आहे. आणि मला खरंच खूप अभिमान आणि आनंद आहे की मी शिवसेना पक्षातून बीजेपी मध्ये आले आणि दोन्हीही पक्ष माझ्या बरोबर आहेत आणि सोबतीला माझ्या भावासारखे आरपीआय पक्ष सुद्धा उभा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की यावेळी आपले नगराध्यक्ष आणि जेवढ्या महायुतीच्या आपल्या उमेदवार आहेत ते सगळे निवडून येणार आहेत.